हाय, गुड मॉर्निंग. आज गणपती बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा इथे मस्त साजरा केला जातो. त्यामुळे मी मोदक बनवायचे ठरवले. त्यासाठी किसलेलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, गूळ आणि थोडीशी वेलची पूड टाकून मस्त सारण तयार केलं आणि पीठ मळून मोदक करायला घेतले. इथे मस्त मोठं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथे दर्शनाला जाताना नैवेद्य म्हणून मोदक घेऊन जावेसे वाटले म्हणून मी करायला घेतले. आणि मी आज गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले. त्यासोबत मी तळलेले बनवलेले, आज उकडीचे नव्हते बनवलेले. तुम्ही कोणत्या प्रकारचे मोदक बनवता हे कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर मी एक एक करून सगळे मस्त मोदक तयार केले आणि तळून घेतले. आणि त्यानंतर मग मस्त रेडी झाले. साहेब यायची वाट बघत होती मी. त्यानंतर साहेब आले आणि आम्ही नंतर दोघंजण मस्त दर्शनासाठी गेलो. आणि खूप उशीर झाल्यामुळे खूप गर्दी होती तिथे, पण त्यानंतर मस्त दर्शन वगैरे झालं आणि तिथे महाप्रसाद होता, त्यामुळे त्याचा पण मस्त लाभ घेतला. भेटू नंतर, तोपर्यंत बाय.